तर किती प्रेशर होता, खूप सारा चांगला खेळ तुमच्या संघाने घेतला, काय सांगेल त्या सामन्याबद्दल? टीमचा एफर्ट खूप छान होता, त्यामुळे जिंकले. जास्त काही बोलत नाहीये, तर आपण वळूया परत त्या सामन्याकडे. प्रमोदजी सर असतील. दुसरा सामना आजच्या दिवसामध्ये साईकता बिरवाडी विरुद्ध मायकोप. प्रमोद सर, तुमच्या जानकारीसाठी साईकता बिरवाडी दोनदा फायनलिस्ट होता, एकदा चॅम्पियन बनला आणि एकदा रनअप ठरलाय. असं दोनदा फायनलिस्ट संघ मैदानाच्या आतमध्ये साईकता बिरवाडी. ओव्हर टू कॉम्बॉक्स. खूप चांगला चेंडू होता. ह्या वेळेला आपण पाहतायत अंडर बॉक्स एक अतिशय उत्कृष्ट दर्जाचा खेळाडू म्हणून मनीष मन्याला आपण पाहतायत. तर एका साईडला कुणालला आपण पाहू शकाल. तर यतीन राऊत एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर, अनुभव सर्वात मोठा शिक्षक म्हणून जो ओळखला जातो आणि त्या अनुषंगाने ती गोलंदाजी करताना सातत्यपूर्ण पाहायला मिळतोय. अनुभवाच्या जोरावर आणि प्रॅक्टिसच्या जोरावर यतीन राऊतने अनेकांची मणी जिंकलेली आहेत. ग्रेट बॉलिंग, काय जबरदस्त बॉलिंग करताना पाहायला मिळतोय. यंदाचा हंगाम मात्र खरोखरच गाजवलेला आहे साईकता बिरवाडी या टीमने. तर एका साईडला संघ आपल्याला पाहायला मिळतोय मायकोपचा संघ आपण पाहू शकाल, ज्यामध्ये मनीष अंडरमचा किंग म्हणून ओळखला जातो. अप्रतिम फटका चांगला, परंतु तेवढीच उमेदीने फिल्डिंग केली. बॅकअप चांगला मिळतोय बिरवाडीचा वंडर बॉय क्रितेश गरत. परवाच्या दिवसामध्ये मी उल्लेख केला होता क्रितेश गरतचा भाईंदरचा मानाचा जो चषक म्हणून ओळखला जातो, त्या चषकामध्ये सुद्धा. कारण हे खेळाडू आहेत जे मात्र अंडरआर्म क्रिकेटला विसरलेले नाही आहेत. ज्या अंडरआर्म पासून त्यांनी पाया रोवला त्या मात्र पहिल्या पायरीला अजूनपर्यंत काही खेळाडू असे आहेत ते विसरलेले नाही आहेत. त्यामध्ये भरपूर अशी खेळाडूंची नावं घेतली जातील, त्यामध्ये हे खेळाडू तारे सितारे पाहायला मिळत आहेत. ग्रेट बॉलिंग, काय यतीन राऊतने गोलंदाजी केले. अचूक टप्पा, भेदक मारा आणि या खेळपट्टीचा सुगंध आपल्या नावावर करत असताना पाहायला मिळतोय. ग्रेट बॉलिंग बाय यतीन राऊत. पाहायचंय दुसरी मेडन ओव्हर येईल का या स्पर्धेतली. यतीन राऊत शेवटचा बॉल घेऊन. यावेळेला फटका चांगला बिटवीन द गॅप मध्ये. मॅग्निफिसंट शॉट, संघर्षाचा पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कप चौकार. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 4 वर जाऊन पोहोचली गेली. 4 रन्स ऑन दी बोर्ड लागले. आता षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिलं सूरज अंबुरे यांच्या माहितीनुसार आम्हाला माहिती मिळाली की साईकता बिरवाडीचे 4 ते 5 प्लेयर नाही आहेत जे मात्र टूर करतायत आणि खऱ्या अर्थानं गोवा या ठिकाणी मात्र फिरण्यासाठी गेलेत आणि तिथून मात्र आजच्या दिवसामध्ये त्यांची अनुपस्थिती किती संघाला भुगतान करावी लागेल याकडे लक्ष असणार आहे. हलक्याशा हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. एका साईडला समीर यांना आपण पाहत आहेत. बिट्टू, आज त्यांचा 50वा हा मात्र मला वाटते सामना असेल या पालघर तालुका अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून. समीर, बिट्टू, कॉंग्रॅच्युलेशन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 5 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झालाय. ऑन साईडला फटका चांगला आहे. मनीची ही ताकद आहे, स्पेशालिटी आहे. चौकार 4. YBC संघनायक आणि जय जोगनादेव आगवण वामिका स्टार दोन्ही संघनायकांनी यायचं टी शर्ट्स आपल्याला दिले जातील प्लीज. आगवण संघ आणि YBC संघ लगेच आपण टी शर्ट घेण्यासाठी यायचंय. ओव्हर टू कॉम्बॉक्स. वेळेनुसार सामने आणि त्यामध्ये प्रत्येकाला वेगवेगळं गिफ्ट हॅम्पर, प्रत्येकाची वेगवेगळी खऱ्या अर्थानं जे कौशल्याची जी दखल घेतली गेली या पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कपने. ऑन साईडला श्री अनिल नगरी खऱ्या अर्थानं त्यांच्या बॅनर्सला अभिवादन देणारा हा खणखणीत आणि सनसनाटी चौकार 4.
थँक्यू. संघाची धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचली गेली. 13 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. जबरदस्त ही क्रीडा नगरी आज फुललेली दिसते. खऱ्या अर्थानं पॅराडाईजच्या संपूर्ण एंटायर टीम, जब्बीर भाई आणि त्यांची संपूर्ण टीमने आज जी मेहनत घेतली, 6 वर्षांच्या पलीकडे आपण पाहिलं एक छोटंसं रुपटं लावलं होतं. ऑन साईडला नो बॉलचा इशारा. सेलिब्रेशन जरूर करतायत, परंतु इथे सेलिब्रेशन करून काय फायदा नाहीये. संघाची धावसंख्या नो बॉलचा इशारा येत असताना पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत मिस्टर सॅम. आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 14 वर. पहिले 2 बॉलवर, पहिल्या बॉलवर सिंगल, नंतर 2 बॉलवर 2 चौकार. मनीषला जीवनदान मिळालं आणि मायकोप संघाच्या प्ले स्टँडमध्ये अर्थातच माननीय श्री निलेश सुर्वे. खेळाडू कक्षांमध्ये मात्र एकच जल्लोष. थँक्स गॉड, थँक्यू व्हेरी मच म्हटलं असेल. गोलंदाजाला या वेळेला मात्र थँक्यू म्हणण्याचं कारण हेच होतं, परंतु यतीन राऊत काय फिट अँड फाईन असलेला खेळाडू पाहायला मिळतोय. मॅग्निफिसंट फिल्डिंग आणि 40+ सुद्धा क्रिकेट अफलातून खेळत असताना पाहायला मिळतात. याला म्हणतात एक लाजवाब फिटनेस. संघाची धावसंख्या फलकावर 15. बॉल फेकून झाले ते 4. षटक क्रमांक 2 हे प्रगतीपथावर पाहायला मिळतं. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या, ते 4 फक्त अवघ्या यतीन राऊत यांच्या गोलंदाजीवर. आणि गौरवच्या आतापर्यंत जर आपण पाहिल्या तर जवळजवळ 11 धावा खर्च केले गेलेत. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कप या खऱ्या अर्थानं आपण पाहिलं स्पर्धेने अप्रतिम फटका चांगला आहे. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, बॅक टू द बॉलर हेड. सरळ चेंडू निघून जाईल कुणालच्या बॅटमधून. चौकार. 4. संघाची धावसंख्या 19. एकोणीस रन्स फलकावर पाहायला मिळत आहेत. अप्रतिम फटका चांगला होता. क्रितेश घरत मात्र पुढे सरसावत आहेत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर कोणी ती धाव येत नाहीये. कुणालच्या बॅटमधून चौकार आल्यानंतर डॉट बॉल आला. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले आणि 2 षटकांच्या अखेरीस प्रथम फलंदाजी करताना मायकोप टीम जाऊन पोहोचते. 19 रन्सवर जाऊन पोहोचली गेली. कोणताही गडी बाद झालेला नाहीये. ही जमेची बाजू आपल्याला पाहायला मिळते. घेऊया एक डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या अप्रतिम पॅराडाईज मानाचं वर्ल्ड कप या स्पर्धेमध्ये. जबरदस्त नाईट बॉक्स क्रिकेट टुर्नामेंट अंडर फ्लड्स लाईटमध्ये या स्पर्धेचं आयोजन. 3रं षटक यतीन राऊत च्या हातामध्ये सुपूर्त केलं गेलंय. एक चांगली कडवी लढत. सरळ बॅटचा उपयोग केला, परंतु कंट्रोल नव्हता मनीषचं. फलंदाज बाद होताना मनीषला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. फर्स्ट विकेट डाऊन, गॉन. धन्यवाद डीजे मास्टर. चला, जय जोगनादेव वाघोण वामिका स्टार चे संगणक विकास माछी, तसंच YVCC यंग बालवीर क्रिकेट क्लब करण ठाकूर, आपण टी शर्ट घेण्यासाठी या प्लीज. चला विकास या, टी शर्ट आपण वितरित करतो. विनंती करेल विश्वास पाटील या, आपल्या शुभेच्छा टी शर्ट देऊया. आपण हे टी शर्ट पाहतोय, आम्हाला स्पॉन्सर केलं निलेश चव्हाण म्हणजेच ओम साई व्हेजिटेबल यांच्यामध्ये टी शर्ट दिले गेले. लगेच पाहू शकाल, तर पाहू शकाल नक्कीच विकास माछे यांचे फॅन सुद्धा आहेत. जिजाऊल आमच्या मुख्य व्यासपीठावर खूप आवडतात. विकास माछे आपण जिजाऊल असे आपले समर्थक. आणि टी शर्ट निलेश चव्हाण यांच्याकडून स्पॉन्सर आहेत. चला प्रत्येक खेळाडू या लगेच. जगदीश माछी, विश्वास पाटील यांच्या शुभ हस्ते आपण पाहतायत जे टी शर्ट दिलं जातं. आणि पहिल्यांदा आपण पाहतायत पॅराडाईज मानाचं वर्ल्ड कप या स्पर्धेमध्ये. आणि अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये तरी आपण पाहिलं तर 4 कॅमेरा
यावेळेला पाहायला मिळतात, त्याबद्दल एकदा या आयोजकांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आणि पाटील नेटवर्कची टेक्निकल टीम, कॅमेरामॅन टीम, नितेश पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमला मानाचा मुजरा आहे. अतिशय सुंदर जे आपण पाहिलं तर क्लॅरिटीचा खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर हा बिग बॉस आहे. पाटील नेटवर्क आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर हाय क्वालिटी काय असते ती पाटील नेटवर्कने आतापर्यंत दाखवून दिले गेले, त्याबद्दल नितेश पाटील हॅट्स ऑफ. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 20 या धावसंख्येवर. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय आणि 20 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. प्रत्येक गोष्ट प्रोफेशनली काय असतं हे या स्पर्धेमध्ये आतापर्यंत आपण पाहू शकताय. जबीर भाई आणि त्यांच्या संपूर्ण टीमने दाखवून दिले गेले. म्हणजे पॅराडाईजचा जो फॅमिली परिवार आहे तो खऱ्या अर्थानं परिवाराचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. चलो वायबी संघ करण ठाकूर या, विनंती महेश चव्हाण या आपल्या शुभासोबत टी शर्ट देणार आहोत. सिटी कलेक्शन मेन्स वेअर, किड्स वेअर, मोनू रियान म्हणजेच आमचे खूप जवळचे मित्र राजा रियान यांच्या माध्यमातून टी शर्ट स्पॉन्सर केले गेले. चला करण ठाकूर या. करण ठाकूर प्रिन्स ऑफ पालघर पाहू शकाल, कॅप्टन YBCC संघाचे कॅप्टन. नक्कीच पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपण पाहतोय सुरेख स्पर्धा. नितेश पाटील नक्कीच 2017 मध्ये मोबाईलच्या माध्यमातून प्रवास सुरू केला. तदनंतर बघता बघता नंतर हा सफर खूप सुरेख झाला. प्रमोद सर आता पाहिलं गेलं तर UP महाराष्ट्र पूर्ण गाजवतात. नितेश पाटील ओव्हर टू कॉम्बॉक्स. नक्कीच युसुफ सय्यद यांचा सुद्धा मात्र खूप मोलाचा वाटा असतो. टीम मॅनेजमेंट म्हणा, स्पॉन्सरशिप म्हणा, त्यामध्ये मात्र युसुफजी सय्यद यांचा सुद्धा सिंहाचा वाटा असतो. त्यांचं सुद्धा करूया आपण धन्यवाद. यावेळेला ड्रिंक्स ब्रेक आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्रॅटेजिक टाइम आउट. तर घेऊया एक DJ ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. कुठे असतील आमच्या कॉम्बॉक्स कडे? विकास माची ओव्हर टू कॉम्बॉक्स. DJ Manish exclusive remix. मास्टर नक्कीच पाहिलं आपण प्रमोद सर नितेशजी पाटील म्हणजे पाटील नेटवर्कची आपण चर्चा करत होतो. मोबाईलने ज्यांनी प्रवास सुरू केला, बघता बघता पाहिलं तर पालघर जिल्हा पूर्ण गाजवला. तर वसई, विरार, मीरा भाईंदर, मुंबई, UP, राजस्थान या भागामध्ये आपण पाहतोय खूप सुरेख काम करत आहे. पहिल्यांदा अंडर बॉक्स क्रिकेट पालघर तालुक्यामध्ये 4 कॅमेराने आपण पॅराडाईजचा मानाचा वर्ल्ड कप आपण कव्हरेज करतो. त्या झाला पाहिजे नितेश पाटील आणि पॅराडाईज स्पर्धेसाठी अप्रतिम काम बोधप करत असताना या स्पर्धेमध्ये नक्कीच नितेश पाटील आपण सुरेख काम करताना पाहू शकाल. पालघर जिल्ह्यामध्ये पहिला चॅनल आहे ज्याने 1 लाख सबस्क्राईब पूर्ण केलेत. या मागील 2 महिन्यापूर्वी खूप सुरेख काम करतात नितेश पाटील. बेस्ट ऑफ लक तुम्हाला पुढील प्रत्येक वाटचालीसाठी आमच्याकडून. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. 21 धावा, 3 षटकांचा एकंदरीत खेळ आपण पाहिलात आणि 3 षटकांमध्ये 21 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. म्हणजे 7च्या सरासरीने आतापर्यंत आपण पाहत आहेत खेळ सुरू आहे तो मैदानात मायकोप टीमचा. लाईट शो जर आपण पाहिलं जबीर भाई यांचा आपण पाहू शकतात आणि रोहन गावड नाना. थोड्याच वेळात आपण पाहत आहेत मिकी माउस यांचं या ठिकाणी आगमन होताना आपल्याला पाहायला मिळतील. टॉलीमॉनचं आपण पाहू शकणार आहोत आणि एका साईडला मिकी माउस असे 2 एंटरटेनमेंट करण्यासाठी पोहोचणार आहेत. त्यांचं सुद्धा आपण वेलकम करणार आहोत. एक वेगळ्याच अंदाजामध्ये त्यांची एंट्री होताना आपल्याला पाहायला मिळेल. 4 कॅमेरा च्या सहित मात्र ही स्पर्धा कव्हर होताना पाहायला मिळते. अप्रतिम टॅप केला जातोय. जबरदस्त प्रहार सीमारेषा पार. चौकार 4. उदयास आला ना लोकप्रिय झाला. उदयास आला ना लोकप्रिय झाला. पल्लीबाई हा ऑनर आला. पल्लीबाई हा ऑनर आला. पॅराडाईज संघाने मोशरबंदी मानाचा वर्ल्ड कप ठेव.
सॉलिमॉन अँड मिकी माऊस यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं करूया टाळ्यांच्या गजरामध्ये सहर्ष स्वागत. वेलकम वेलकम वेलकम. आपलं सहर्ष स्वागत आहे. अप्रतिम ऑन साईडला 25 वर आतापर्यंत धावसंख्या मात्र पोहोचली गेले. जबरदस्त ऑर्गनायझेशन कसं असावं, खऱ्या अर्थानं बारीक सारीक गोष्टी या स्पर्धेच्या माध्यमातून पाहावयास मिळत आहेत. अप्रतिम टॅप केला जातोय. नो चान्स फॉर दिस फिल्डर अँड गेट इट. 1 बाउन्स 4 रन्स. कुणालच्या बॅट मधून मायकोप ब्रँडचा ब्रँडेड चौकार. 4-29 धावसंख्या. संगाने बोलकर मनी मानाचा वड कपटे विला. संगाने बोलकर मनी मानाचा वड कपटे विला. संगाने बोलकर मनी मानाचा. कल्पेजी संखे पॅराडाईजचे सिनियर खेळाडू यांना मी विनंती करेन आपण व्यासपीठावर येण्याची कृपया विनंती करावी. पुन्हा एकदा जबरदस्त प्रहारवर प्रहार केले जात आहेत. कुणालला या वेळेला जरूर आता मात्र सूर गवसला गेलाय, परंतु रोहन स्वतःवर निराश. नक्कीच कल्पेश संकेत साहेब याचे एक मातब्बर खेळाडू ज्याने अंडर क्रिकेट पॅराडाईज संघाला कित्येक सामने जिंकवले. सिनियर खेळाडू गोगा नावाने जास्त प्रसिद्धी भेटली. तसंच सुमन झा साहेबांनी सुद्धा याचे आमचे एक अप्रतिम सपोर्टर SJ कन्स्ट्रक्शन ऑनर सुमन झा साहेब या आपला सुद्धा हार्दिक स्वागत असेल. त्याचं कल्पेश संके आपण सुद्धा यायचं आहे. ओवर टू कॉम्बॉक्स. सुमन जी आइए, आपका हार्दिक स्वागत है हमारे मंच पर. प्लीज वेलकम. ओवर टू कॉम्बॉक्स. संघाची धावसंख्या 33 वर जाऊन पोहोचली गेली. 4 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. जबरदस्त बॅटिंग करताना आपण पाहतायत. कुणालच्या बॅटमधून जे स्ट्रोक आहेत नॅचरल आणि खऱ्या अर्थानं पॅटर्न शॉट कुणालच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या 3 बॉलवर 3 चौकार खणखणीत झन्नाटेदार बॅटिंग होत असताना पाहायला मिळते. 37 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. प्रथम फलंदाजी करताना मायकोप टीमची. कुणाल किनी जी पहिलीच मात्र आपण पाहिली चॅम्पियन्स लीग मध्ये जबरदस्त मॅन ऑफ द सिरीजचा हकदार ठरला गेला होता. असोसिएशनची जेव्हा मॅच झाली त्यावेळेला मात्र आपण पाहत आहेत कुणाल किनी हाच तो खेळाडू जो मॅन ऑफ द सिरीजचा हकदार ठरला गेला होता. तोच खेळाडू आपण पाहत आहेत. षटक क्रमांक 4 कंप्लीट झालेत. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी प्रथम फलंदाजी करताना मायकोप टीम जाऊन पोहोचते 37 या धावसंख्येवर. 4 षटकांच्या समाप्ती अखेर अवघे 2 षटकं अजून सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. पाहुण्यांची रेलचेल एका साईडला आपल्याला पाहायला मिळते, तर एका साईडला आपण युसुफजी सय्यद यांच्या माध्यमातून पाहुण्यांचं करूया या वेलकम. नक्कीच द वर्ल्ड ऑनर तौफिक चौधरी साहेब तसंच आमच्या बरोबरने सुमनजी झा याचं स्वागत करूया. वेलकम सर, आपला हार्दिक स्वागत असेल. सुमन जी आइए और तौफिक जी आप भी आइए हमारे मंच पर आकर आप विराजमान और इस मैच का आनंद लीजिए. बहुत बहुत शुक्रिया, आप अपना कीमती वक्त निकाल कर पहुंचे इस प्रतियोगिता में. ओवर टू कम बॉक्स. संघाची धावसंख्या 37 वर जाऊन पोहोचली गेली. 4 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्ती झाला. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी शेवटचे 2 षटक आहेत. अप्रतिम फटका तर चांगला आहे, परंतु चेतन पाटील च्याकडे चेंडू निघून जाईल ऑफ साईडला. अंडर बॉक्स क्रिकेट आहे आणि यामध्ये आपण फिल्डिंगची जी व्यूहरचना आहे ती मात्र थोडक्यात फक्त मांडताना पाहायला मिळते ऑफ साईड आणि ऑन साईड. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 38 वर. चेतन पाटील या खेळाडूचा जर उल्लेख केला तर आज ओपन गटातून भरपूर मोठमोठे स्पर्धा कव्हर करत असताना आपल्याला पाहायला मिळतो आणि ज्या खेळाडूच्या नावावर 6 बॉल 6 षटकार मारण्याची किंवा या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर शिरसाड फाटा अग्री प्रीमियर लीग मध्ये ज्याने ती किमया साध्य केली गेली होती तोच खेळाडू चेतन पाटील पुढे आला होता. हा चेंडू जर आपण पाहिला तर यस पंचांच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. 39 वर जाऊन पोहोचली गेली. पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कप ही स्पर्धा आता घराघरामध्ये जाऊन पोहोचली गेली. त्याचं एकच वैशिष्ट्य आहे, कारण या स्पर्धेने फक्त नाव कमावलं नाही तर माणसं सुद्धा कमावलेली आहेत. खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा उल्लेख का करावा असं वाटेल, कारण या स्पर्धेने डिसिप्लिन राखलंय, या स्पर्धेने माणुसकी जोडले. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता, पायावर जाऊन चेंडू आदळला. गौरवचा सरळ चेंडू निघून जातोय. डॉट बॉलच्या समाप्तीनंतर सूरज अंबोरे आम्हाला दर्शवतात की 39 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. 5वं षटक हे प्रगतीपथावर आहे. या षटकामध्ये धावा कमी आलेत, फक्त 2. गुड बॉलिंग बाय गौरव. गौरवने कमबॅक केलंय. कुणाल किनी सारख्या फलंदाजाला रोखलंय, थांबवलंय. एका साईडला क्रितेश गरज सारखा वंडर बॉय आपल्याला पाहायला मिळतोय. अनिश खान ह्या वेळेला आपल्याला पाहायला मिळत आहेत.
जनाब अनिश खान आपका तहे दिल से स्वागत करते हैं. डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी अँड व्हॉट अ हेअरस्टाईल. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला सरळ बॅटने जरूर खेळला गेला परंतु तिथे फिल्डर तैनात आहेत. गुड फिल्डिंग. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 39. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 39 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर हेड करण्याचा प्रयत्न क्रितेश घरत पुढे सरसावतोय. आज क्रितेश घरत हे फक्त नाव नाहीये तर ब्रँड आहे. पुन्हा एकदा बॉलर तयार. हलक्याशा हाताने चेंडूला शेवटच्या अंतिम क्षणाला मात्र आपण पाहिलं तर सॉफ्ट अँड बॉटम हँडचा उपयोग केला. कुणाल किनीला स्वतःवर आत्मविश्वास आहे. 5 षटकांचा खेळ. अखेरीस संघाची धावसंख्या 40-8चा करंट रन रेट आतापर्यंत पाहायला मिळतो. मायकोप टीम जाऊन पोहोचते 40 वर. जाऊया आपण मुख्य मंचाकडे युसुफजी सय्यद यांच्याकडे. धन्यवाद प्रमोदजी सर. अनिस खान साहेबांचं आगमन झालं. अनिस खान साहेब या. तसं मी विनंती करेन यानंतर होणारा सामना 5 षटकं संपलेत. इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी सज्ज कॅप्टन आपण यायचं आमच्या कॉम्बॉक्समध्ये. एका बाजूला जय जोगनादेव आगवण वामिका स्टार मेहुलजी पाटील यांनी पुरस्कृत केला संघ, तर एका बाजूला यंग बालवीर क्रिकेट क्लब म्हणजेच YBCC वेवूर निलेशजी वाणी यांचा संघ. दोन्ही कॅप्टन. चला 5 षटकं संपलीत. आपण टॉस बॉक्समध्ये यायचं. ते आम्हाला टॉस बॉक्स आहे स्वर्गीय मधुकांत झा यांच्या माध्यमातून आम्हाला टॉस बॉक्स दिले गेले, म्हणजेच सन्मानी रवी झा आणि धीरेंद्र झा साहेबांच्या माध्यमातून प्रोव्हाइड केले गेले. एक अप्रतिम स्पर्धा आहे. आपण आजच्या दिवसामध्ये पालघर भूषण प्रमोद सरांचा आवाज ऐकतो आमच्या कॉम्बॉक्समध्ये. तर वळूया प्रमोद सरांकडे, ऐकूया या सामन्याचा आखो देखा हाल. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू व्हेरी मच युसुफजी सय्यद. या अगोदर आपण उत्कर्ष पाटील यांचा सुद्धा आवाज आपण ऐकलेला आहात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 40. नवीन गोलंदाजाला मात्र यावेळेला आमंत्रित केलं गेलंय. पाचारण केलं गेलंय. खूप चांगला टॅप यावेळेला पाहायला मिळतोय. जॉन्ड्रम बॉक्स क्रिकेटचा ट्रेडमार्क शॉट. चौकार 4. थँक्यू व्हेरी मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. संघाची धावसंख्या 44. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु चांगली फिल्डिंग, चांगला कमबॅक यावेळेला जरूर केला गेलाय. जेव्हा गोलंदाज नसतात ना त्यावेळेला पार्ट टाइम गोलंदाज, तुमचे काम चलाऊ गोलंदाज खूप कामास येतात आणि तेच यावेळेला दर्शवत असताना आपण पाहत आहेत. पुन्हा एकदा टॅप केला जातोय परंतु व्हेरी नाईस फिल्डिंग. जबरदस्त प्रेझेन्स ऑफ माइंड, जजमेंट आणि फ्लाइंग या वेळेला आपण पाहू शकताय. जी उडी मारून चेंडूला मात्र रोखलं गेलं, आतमध्ये ढकललं. प्रसंगावदन यावेळेला फिल्डिंगचा नजारा पाहायला मिळतोय. ग्रेट फिल्डिंग. एक मिनिट सर, थांबवतोय. नक्कीच पाहू शकाल सन्माननीय मेहुलजी पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांनी आम्हाला मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफी स्पॉन्सर केल्या अक्षता ताई यांच्या स्मरणार्थ आणि वामिकाचं आगमन संघाचे ऑनर आहेत. वेलकम मेहुल दादा पाटील, आपल्या सुद्धा हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 44च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झाले 4. ऑफ साईडला बिटवीन द गॅप मध्ये क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय परंतु या स्ट्रोक नंतर एक्सप्रेशन चेहऱ्यावरचं सांगतंय कुणाल किनीचं की मी या वेळेला सॅटिस्फाईड नाहीये. चौकार 4. फुल कॅप्टन हा जबीर खान आहे बाहुबली बॅटमन. साऱ्या प्रेक्षकांची जिंकली मन. लाखो करोडो झाला तू फॅन. विशाल टागीर ऑलराऊंडर. थँक्यू. 48 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. बॉल फेकून झाले ते 5 आणि 5 बॉलच्या समाप्तीनंतर 48ला आतापर्यंत धावसंख्या पाहायला मिळते. इथून बॅक टू द बॉलर करण्याचा प्रयत्न होता. फिल्डर मात्र त्या ठिकाणी अचूक स्वतःच्या गोलंदाजीवर चेंडूला रोखलं आणि इथून 48 वर धावसंख्या थांबली. 6 षटकांचा खेळ झाला आणि 6 षटकांमध्ये 48 धावा, 49 रन्स टू विन, 49 रनची यावेळेला जरूर लक्ष ठेवलं गेलंय. आपण थेट जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. या आपण टॉस का बॉस पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कप स्वर्गीय मधुकांत झा या आपण टॉस बॉक्स मध्ये जाऊया. धन्यवाद प्रमोदजी सर. मी विनंती करेल आमचे लेजेंडरी खेळाडू कल्पेशजी संके साहेब आपण या आपल्या शुभासम टॉस करणार आहोत. कल्पेश साहेब या. नक्कीच आजच्या दिवसामध्ये लेजेंडरी खेळाडूची नक्की भरणा असतात ज्यांनी
पॅराडाईज संघ मागील 25 ते 26 वर्षापासून बांधून ठेवलंय असे प्रत्येक खेळाडूंच्याकडे येतील. विनंती कल्पेश संकेत साहेब या आपल्या शुभाचे आपण टॉस करणार आहोत. व तो कॅप्टन आहेत विकास माची आणि करण ठाकूर. कल्पेश सर आपण विराजमान व्हायचं आहे. फर्स्ट ऑफ पॅराडाईज महाराजा वर्ल्ड कप 2024 पर्व 7व्यामध्ये कल्पेश संकेत साहेबांचं आपण स्वागत करतोय. आणि पूर्वी काळी पाहिलं तर एक असा फलंदाज जेव्हा संघाला 4 चेंडूमध्ये 4 चौकार किंवा एका षटकामध्ये 22 धावांची गरज असली तर मग ते एकच खेळाडू म्हणजे कल्पेश संके न हा सामना जिंकून द्यायचा. कल्पेश सर आपण खूप सारे सामने खेळलेत. क्रिकेटमध्ये बदल झाला आहे तर पहिल्या क्रिकेट आणि आताच्या क्रिकेटमध्ये काय बदल आहे तुम्ही सांगतील कशा प्रकारे क्रिकेट फास्ट झाला आहे आता खेळ जो आहे ना मागील खेळामध्ये काय फरक झाला आहे? पहिल्याच्या क्रिकेटमध्ये आणि आताच्या क्रिकेटमध्ये खूप बदल असा झालेला आहे की पहिलं प्रोफेशनल क्रिकेट होतं. आता पण तर प्रोफेशनल क्रिकेटच आहे पण आता बॅट्समन आणि बॉलर हे चांगल्या पद्धतीने एक तयार झालेले आहेत. आणि पॅराडाईज संघाबद्दल काय सांगेल? 25-26 वर्षापासून संघ बांधलाय. पालघर तालुक्यामध्ये एकमेव असा संघ प्रत्येक वर्षी नावाजलेला संघ प्रत्येक ठिकाणी दबदबा असतोय. या संघाचा आणि तुमच्या नात्याबद्दल काय सांगाल? सुरुवातीला परीक्षित ठाकूरने जी संघ तयार केला होता त्याच्यामध्ये सर्व धर्म समभाव म्हणजे चारही याचे की खेळाडू त्याच्यामध्ये होते आणि बोईसरमधून फक्त एकच संघ जायचा तो पॅराडाईज असायचा. लगेच आपण टॉस करणार आहोत. 2 संघनायक आहेत करण ठाकूर आणि एकाबद्दल विकास माची. करण ठाकूर आणि विकास माची आमचे लेजेंडरी खेळाडू कल्पेशजी संखे. पॅराडाईज आणि दादा असा कॉल असणार आहे आणि आगवण संघाचा कॉल दादाचा कॉल आहे आणि पॅराडाईज महाराष्ट्र वर्ल्ड कप आहे. सर आपण विराजमान आमच्या मुख्य व्यासपीठावर. लगेच कारण या विकास माची पाहू शकाल आगवण संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. माफ करा वायबी संघाने नाणेफेकीचा कॉल कारण तिसरा टॉस तुम्ही जिंकतायत या स्पर्धेमध्ये. निर्णय काय असणार आहे? फिल्डिंग. मागील वीकमध्ये आपण शिवराजवर मेगा फायनल पाहिली तो आपल्याला हायलाइट्स पाहायला भेटेल का दोन्ही संघांमध्ये? नक्की दोन्ही टीम चांगल्या आहेत आणि समोरची टीम पण खूप चांगली आहे. सो बॅटल तर खूप चांगलं होईल. आज काही प्लॅनिंग काही चेंजेस असणार आहे टीममध्ये कारण मुख्य सामना इकडून जर तुम्ही जिंकलात तर एक बक्षीस तुम्हाला लागू होईल आणि पॅराडाईज महाराजा वर्ल्ड कप ट्रॉफीजवळ एक पाऊल तुम्ही पुढे जाल. काही प्लॅनिंग काही चेंजेस संघामध्ये असणार आहात? नाही काल जी टीम होती तीच प्लेन टीम खेळणार. समोरच्या संघासमोर काय वेगळी प्लॅनिंग? जगदीश माची विकास माची तर आहेत परंतु गौतम आणि जितेश माची यांनी काही वेगळी प्लॅनिंग करून आहेत. त्या 2 खेळाडूबद्दल काय प्लॅनिंग आहे? प्लॅनिंग असं काय नाही. सर्व प्लेअरला एकच आहे की 100% सर्व प्लेअर देतील आणि आम्ही आमचा एफर्ट लावू. नक्कीच आपण विकासकडे येतो. विकास टॉस तुम्ही गमवला तुम्हाला पहिले बॅटिंग करायची आहे तर काल तुम्ही सामने पाहिलेत काल तुम्ही खेळलात काय सांगाल किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल समोरच्या संघासमोर? धावाचं तर टार्गेट नाही कारण की इकडे रन चेस होतात आणि चेस पण होत नाही. जेवढे जास्त रन आम्ही धावा काढतील तेवढे आमच्या बॉलरला प्रेशर येणार नाही म्हणून आम्ही धावा जास्त करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच पॅराडाईज महाराजा वर्ल्ड कपमध्ये वायबीसी विरुद्ध आगवण हा सामना किती रोमांचक असणार आहे तुम्हाला खेळताना आणि प्रेक्षकांना पाहताना किती एंटरटेनमेंट असणार आहे या सामन्यामध्ये? सामना तर चांगलाच होईल कारण की समोर करणसारखा चांगला फलंदाज आहे. संतोष अण्णा आपले बॉलर आहेत त्यांचे पण चांगले बॉलर बॅट्समॅन आहेत तर आम्ही आमचा पण 100% देण्याचा प्रयत्न करू. नक्कीच टॉस विन झाला. वायबीसी संघ प्रथमतः स्वीकार केलं क्षेत्ररक्षण आणि आमंत्रण दिले ते म्हणजे आगमन संघाला बॅटिंगसाठी. आपण वळूया मैदानी 4 तिकडे मुख्य सामना रंगतोय. संयुक्त बिरवाडी विरुद्ध मायकोप ए. आमच्यावर जोडले जातील पालघर भूषण प्रमोदजी शेडके सर मायक्रोफोनवर. वोट टू कॉम्बॉक्स. थँक्यू व्हेरी मच युसुफजी सय्यद. बोईसरचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेला आणि या पंचक्रोशीमध्ये. संघाची धावसंख्या 1 वर जाऊन पोहोचली गेली. या अंडरआर्म बॉक्स क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये यतीन राऊत आज ओपनिंगला पहिल्यांदा आले असतील कारण ज्या पद्धतीने त्यांचे प्लेस शॉर्ट आहेत शॉर्ट असल्यानंतर त्यांची मात्र जागा भरून काढली गेली. काही खेळाडूने आज त्यांना संधी मिळाली कारण प्रत्येक खेळाडूला संधी ही प्राप्त होते परंतु त्या संधीची वाट पाहतात आणि संधी आल्यानंतर संधीचं सोनं कसं करावं हे प्रत्येकाच्या हातामध्ये असतं. सिंगल मिळाली. स्लॉक स्वीप केला होता आणि या सिंगलच्या सहाय्याने कुणाल किनीने मात्र चेंडूला फक्त रोखलं चेंडूला अडवलं आणि इथे मात्र आपण पाहताय संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर सूरज अंबोरे आम्हाला दर्शवतात की 2 वर. या वेळेला हे पॅटर्न शॉट आहे परंतु इथे डिक्लरेशन झोनमध्ये आपण पाहू शकतायत मेल 1 धाव आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते जाऊन पोहोचते ती 3 या धावसंख्येवर. 3 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. क्रितेश घरत एका साईडला यतीन राऊत एका साईडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण पाहत आहेत पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कप
पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर होताना पाहायला मिळते. यंदाचं 7वं वर्ष, परंतु आज जे आमचे व्हॉलेंटियर्स आहेत त्यांचं सुद्धा जेवढं कौतुक करावं आमच्या बॉलबॉयची भूमिका जे करतायत त्या सर्वांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून लाख लाख धन्यवाद आहे. ही सुद्धा एक कला असते. मॅच बॉल आणि मॅच बॉल आल्यानंतर ती वेगळीच उत्सुकता असते, ती वेगळीच ऊर्जा निर्माण होते. जेव्हा तुम्हाला एखादा नवीन बॉल दिला जातो, काहीतरी गेम प्लॅनिंग वेगळं होतं, अशा वेळेला आमचे बॉलबॉयची भूमिका करणारे हे मात्र ते चेंडू शोधून काढतात. त्याबद्दल आमच्या चिमुरड्यांचं आणि या बॉलबॉयची भूमिका करणाऱ्या या आमच्या लाडक्या खऱ्या अर्थानं बॉलबॉयची भूमिका करणाऱ्या या संपूर्ण व्यक्तिमत्वांचा आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करीत आहोत. संघाची धावसंख्या झालेली आहे ती जाऊन पोहोचते 3 वर. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झाला आहे. पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कप या स्पर्धेने फक्त स्पर्धा नाही, क्रिकेट नाही शिकवलं, तर माणुसकीचं नातं जोडलं. माणुसकीच्या नात्यापासून मात्र आज खेळाडू एकमेकांच्या बरोबरीने खऱ्या अर्थानं डिसिप्लिन क्रिकेट खेळायला शिकले. ऑन साईडला खेळला गेला, बराच वेळ चेंडू हवेत होता. कुणाल किनीने फ्लाइंग जरूर या वेळेला जरूर आपण पाहता जंप घेतली होती, परंतु तिथे अपयश ठरलं आणि इथे सिंगल मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ते आतापर्यंत 3 रन्स आलेले आहेत. आतापर्यंत खूप चांगली बॉलिंग राहिले. गोलंदाज आहे ब्रिजेश, आपल्या गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करताना पुन्हा एकदा सज्ज होईल. खूप चांगली गोलंदाजी करताना, उत्कृष्ट स्टंपिंग करताना आपण पाहू शकतायत फलंदाज यतीन राऊतला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कप विकेट डाऊन गॉन. संघाची धावसंख्या 3 वर जाऊन पोहोचली गेली. 3 रन्स ऑन द बोर्ड लागले. आता पहिल्या षटकाचा एकंदरीत खेळ संपन्न झाला आणि पहिल्या षटकामध्ये संघाची धावसंख्या 3 वर जाऊन पोहोचली गेली. उत्कर्ष पाटील आमच्या समोर जोडले गेले. थोडीशी चर्चा जरूर करूया. उत्कर्ष, कसं वाटलं एकंदरीत पहिल्या सामन्याचा फील कसं केलं? अतिशय सुंदर पद्धतीने मात्र आपण बघतोय पहिला मॅच देखील पाहिला, अगदी अटीतटीचा सातपाटी विरुद्ध धनसरचा रंगणारा सामना आणि ज्यामध्ये धनसर संघानं प्रूव्ह केलं की शेवटपर्यंत लढणं अत्यंत गरजेची भूमिका आहे. आधीच जर रान मांडली तर आपण पाहतो क्रिकेटच्या मैदानात तुमचा कॉन्फिडन्स अत्यंत महत्त्वाचा आणि तो कॉन्फिडन्स, आत्मविश्वास या गोष्टीवरती विश्वास ठेवत चांगले क्रिकेट धनसर संघाचं आपल्याला बघायला मिळालं. हा बॉल जर आपण पाहिलं तर यावेळेला आपण पाहू शकतायत पंच काय दर्शवतायत. प्राक्तन किनी या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. प्लस सहर्ष स्वागत आहे त्यांच्या साथीदारांचं करूया सहर्ष स्वागत. सो या मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी पहिल्या षटकांचा खेळ झाला, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोचते 3 या धावसंख्येवर. फटका चांगला होता. आज क्रितेश घरतवर परिपूर्ण मदार आहे, दारोमदार आहे, जबाबदारी आहे, परंतु त्या जबाबदारीचं ओझं कितपर्यंत पेलतील. ह्या वेळेला पॅटर्न शॉट, सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावन करता. व्हॉट अ शॉट. पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कप चौकार. गुड शॉट. पठाण लय दमदार, युट्यूब मॅनेजरला मान पहिला, युट्यूब मॅनेजरला मान पहिला. पॅराडाईज संघाने थँक्यू. संघाची धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचली गेली. पुन्हा एकदा टॅप केला जातोय. नो चान्स फॉर दिस फिल्डर अँड गेट इट 4 रन्स. आमच्या लाडक्या मुनीत कुडू यांच्या स्वागतासाठी हा चेंडू निघून गेला होता. आमचे कॅमेरामॅन यांच्या स्वागतासाठी चौकार आणि या चौकाराने संघाची धावसंख्या 11, लॉस ऑफ 1 विकेट. पॅराडाईज या टीमचे ओनर आदरणीय सन्माननीय परीक्षित ठाकूर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. आपलं सहर्ष स्वागत आहे. खूप चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होताना 11 वर 2 धक्के आतापर्यंत लागले गेलेत. फलंदाज डगआउट मध्ये जाताना पाहायला मिळतोय. साईशी या वेळेला बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक अतिशय पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कप ही स्पर्धा, उत्कृष्ट दर्जाच्या ट्रॉफीज, प्रोफेशनल क्रिकेट कसं असावं, प्रोफेशनली सर्व गोष्टी, बारीक सारीक गोष्टी कशा असाव्यात या मात्र दर्शवून दिल्या गेल्यात. आतापर्यंत या स्पर्धेने गेली 6 वर्ष आपण पाहिली
ही स्पर्धा क्वालिटी आहे. हा एक क्वालिटी दर्जाची स्पर्धा, मानाची, सन्मानाची, अभिमानाची आणि गौरवशालीची ही परंपरा पाहायला मिळते. ग्रेट बॉलिंग, काय जबरदस्त गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय मिस्टर समर्थ. हो, मी या षटकासाठी समर्थ आहे हे दर्शवत असताना 11 रन्स, 5 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 11 धावा. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, जो प्रेशर होता तो मात्र यावेळेला एक्सप्रेशन चेहऱ्यावरचं दिसतंय. आतापर्यंत 2 षटकांचा खेळ, अखेरीस 11 धावा, येणारे बॉल 24-38 धावेची आवश्यकता अजून सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. 24 बॉल 38 धावा हे मात्र आपण पाहताय समीकरण आहे. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी आपण पाहतायत साई थीम डेकोरेशन जब्बीर भाई आणि रोहन गावड यांच्या माध्यमातून, नाना यांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. आणि काय जबरदस्त हे संपूर्ण टेक्निकल टीम आमची या ठिकाणी पाहायला मिळते. संपूर्ण आपण स्पष्टपणे पाहू शकाल, ज्यामध्ये पाटील नेटवर्कचे प्रोप्रायटर नितेश पाटील यांना आपण पाहतात, आमचे स्कोरर सूरज अंबोरे यांना आपण पाहतायत. 2 बॅटर त्या ठिकाणी पहिल्या सामन्याचं संपूर्ण चित्रीकरण जे आमचे कॅमेरामॅनने यावेळेला टिपलेले आहेत. आमचे तिन्ही जे पंच आहेत साई थीम, ते फक्त नाव नाही तर आज परिपूर्ण क्वालिटी बनले. क्वालिटीपेक्षा हाय क्वालिटी आपण सातत्याने पाहिले. जाऊया मॅचच्या दिशेने. हलक्याशा हाताने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. क्रितेश घरत एका साईडला आपण पाहतायत मिस्टर रोहितवर वाढलेला तो दबाव आतापर्यंत पाहायला मिळतो. 23 बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 38 धावेची आवश्यकता. सुपर बॉलिंग यावेळेला पाहायला मिळते. क्लीन बोल्डच्या माध्यमातून दांडीगुल, फलंदाज बाद, फर्निचर डिस्ट्रॉयड. पंचक्रोशीत पॅराडाईज संघाचा आहे व बोलबाला. पंचक्रोशीत पॅराडाईज संघाचा आहे व बोलबाला. धन्यवाद. पाहू शकाल पॅराडाईज संघाचे फाउंडर आदरणीय सन्माननीय परिचित ठाकूर साहेबांच्या मुख्य व्यासपीठावर आहेत. कल्पेची संख्येच्या बरोबरीने सामन्याचा आनंद घेत असताना पाहू शकाल अशा प्रकारे कल्पेश संघाने सांगितलं की परिचित ठाकूर हा संघ बांधला आणि सर्व धर्म संभाव असा संघ पहिल्यापासून आहे. मागील 25-26 वर्षापासून त्यांचं आगमन झालेलं. वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. स्लॉक केला जातोय, परंतु या वेळेला हे काय घडलं गेलं पंच मात्र डिस्कस करतायत. काय एक्झॅक्टली घडलं गेलंय पंच या वेळेला एक्झॅक्टली काय घडलं गेलंय याकडे लक्ष असणार आहे. तिन्ही पंच त्या ठिकाणी एकमेकांची बातचीत करत असताना अशरफ मेमन पहिल्यांदा मात्र पंचांच्या भूमिकेत आहे. तिथून त्यांची कारकीर्द आता सुरुवात होते या अंडरम बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून. धीरज यांना आपण पाहतायत, तदनंतर समीर यांना आपण पाहू शकाल, अशरफ मेमन यांना आपण पाहतायत. डिस्कस करतायत क्रितेश घरत आणि चेतन पाटील. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर हे धुरंधर खेळाडू आहेत. लगेच आयोजकाचा कॉल आहे सर. जो पोल आपण लगावला त्याच्यावर जर टर्न अडलला लागला तर आपण डिक्लेअर देणार आहोत. ही दक्षता घ्या प्रत्येक संघाने. ओव्हर टू कॉम्बॉक्स. तर इथे आपण पाहतायत एक धाव मिळाली घोषांकित क्षेत्रामध्ये. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 12. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. विजयासाठी 37 धावेची आवश्यकता. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 21 आणि 21 बॉल मध्ये 37 धावा. आज मेची 27 तारीख. चॅम्पियन्स कोण बनेल याकडे लक्ष असेल. आणि या वेळेला मात्र काय जबरदस्त क्लीन बोल्ड. ब्रिजेश स्विंग अँड मिस. क्रितेश घरत बिरवाडीचा वंडर बॉय बॅक टू द डगआउट. आज स्ट्रगल करत होता. बिग विकेट, प्राइजलेस विकेट गॉन. थँक्यू. जबरदस्त या भव्य दिव्य ट्रॉफीज आपण पाहू शकाल आमच्या साईड स्क्रीनवर. जे प्रेक्षक वर्ग मात्र आपण पाहतात जे बॅनर्सला जे
हॅलो कृपया करून आपण थोडीशी त्या बॅनर्सला छेडछाणी करतायत तर प्लीज करू नका. नक्कीच विनंती करेल आदरणीय सन्मान दीपकजी पानसरे सर, आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं प्लीज. आपलं हार्दिक स्वागत असेल. दीपक पानसरे सर आपण या, आपलं हार्दिक स्वागत असेल. दीपक सर आपण यायचं आहे. ओटो कॉम्बॉक्स 2 ओव्हर 4 रन्स आणि 3 विकेट. क्या बात आहे. जबरदस्त बॉलिंग या वेळेला पाहायला मिळाली मिस्टर ब्रिजेश बिग बॉलिंग. जबरदस्त हा स्पेल पाहायला मिळाला. 18 बॉल आणि 37 रनची गरज आहे. नीड 37 रन्स फ्रॉम 18 बॉल्स. मॅग्निफिसंट मॅच. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये या आपण तत्पूर्वी घेऊया ड्रिंक्स ब्रेक. लगेच विनंतीशील आपण पाहू शकाल दीपक पानसरे सरचं आगमन झालेलं आहे. विनंती करेल सर या, आपलं हार्दिक स्वागत असेल. ग्रामीण जो संघ आहे तो म्हणजे साईदीप बोईसर, आपण आपले संघनायक या. टी शर्ट आपण द्यायचं आहे. टी शर्ट्स आपल्याला प्लीज. साईदीप संघ या, जो ग्रामीण भागामधून क्वालिफाय झाला सुपर 8 मध्ये. जे बॅनरच्या समोर बसलेले आहेत त्यांनी उठायचं डगआउटकडे, बॅटिंग डगआउट बॅनरच्या समोर. जे लहान पोरं बसले त्यांनी बाहेर निघायचं प्लीज. तिकडे कोणी बसायचं, आमच्या बॅनर पाहुण्याचे जे बॅनर आहेत त्याच्यासमोर कोणी बसायचं नाहीये. आणि बॅरिकेडवर जे बॅनर्स आहेत त्यांच्यावर कोणी मागून पाय थेटायचं नाही, कारण की बॅनर फाटले जातील. प्लीज ही दक्षता घ्या. धन्यवाद. इथे आपण सन्मान करणार आहोत आमच्या मुख्य व्यासपीठ. या शो नंतर आपण सन्मान करणार आहोत, ही दक्षता घ्या. सिपून लाईट ऑफ करायची परत आपण शो ऑन करणार आहोत. सिपून शाहू पंचक्रोशीत पॅराडाईज संघाचा आहे व बोलबाला. पंचक्रोशीत पॅराडाईज संघाचा आहे व बोलबाला. दादा आहे व बोलबाला. बोईसर नगरी मंदी मनाचा वर्ल्ड कप हा ठेविला. 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 पल्ली भाई हा आहे वो ऑनर. हा आहे वो ऑनर. पल्ली भाई ऑनर. प्रत्येक सामन्यात अग्रेसर. विशाल आगरे ऑलराऊंडर. विशाल आगरे ऑलराऊंडर. विशाल आगरे ऑलराऊंडर. जबीर खानच्या रणनीतीत आपण वळी आमच्या मुख्य व्यासपीठावर सन्मानाकडे विनंती करेल. आपण एक सन्मान करणार आहोत. कल्पेश संख्या साहेब या, आपल्या शुभासोबत सन्मान करूया. कल्पेश संख्या साहेब आपण यायचं आपल्या शुभासोबत सन्मान करणार आहोत. सुमन झा साहेबांचं स्वागत केलं. सुमन झा साहेब या, आपला एक छोटा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर, एक छोटा सत्कार आमचे लेजेंडरी खेळाडू कल्पेश संख्याच्या शुभ हस्ते केला जाईल. प्रेमाची शॉल तसंच पुष्पगुच्छ देऊन आपण सन्मानित करणार आहोत. प्रथमतः पाहू शकाल प्रेमाची शॉल पॅराडाईज माझा वर्ल्ड कप मध्ये आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा आपण सन्मान करतोय. तसंच हे पुष्पगुच्छ आणि पाहू शकाल या स्पर्धेची आठवण पॅराडाईज महाचा वर्ल्ड कप सन्मान चिन्ह आपण देऊन सन्मानित करतोय. सर आपण आलात, खूप खूप धन्यवाद या स्पर्धेमध्ये. तसंच आपण अजून एक सन्मान करणार आहोत. आदरणीय सन्मान आहे दीपकजी पानसरे साहेबांचा सन्मान. दीपकजी पानसरे साहेब या, आपलं सुद्धा स्वागत असेल. कल्पेश साहेब या, आपल्या शुभ हस्ते अजून एक सन्मान करणार आहोत. दीपक पानसरे साहेबांचा सन्मान. दीपक पानसरे साहेब आपण यायचं पुढे, आपला सुद्धा एक सन्मान असेल. दीपक सर या पुढे यायचं आपण. कल्पेश सर पुढे या. नक्की दीपक सरांना टाळ्या द्यायला पाहिजे. एक अप्रतिम व्यक्तिमत्व पाहू शकाल. स्वर्गीय अप्पा यांच्या नावावर खूप सारा सपोर्ट केलाय पॅराडाईज ग्रुपसाठी. तसे पुष्पगुच्छ आपण देतोय आणि ही आठवण सन्मान चिन्ह सुद्धा द्यायचं आहे. पाहू शकाल दीपक सर आपण इकडे आलात, आपला बहुमूल्य वेळ काढलात. पाहू शकाल खूप बिझी पर्सन आहेत. टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे बिझनेसमॅन, प्रत्येक विभागामध्ये फिरत असताना परंतु आजच्या रात्रीमध्ये आपल्याकडे पोहोचलात. दीपक सर आपलं हार्दिक स्वागत आणि बसून घ्यायचं आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स.
जबरदस्त टाळ्यांचा कडकडाट होत असताना पाहायला मिळतोय. व्हायला हवा, प्रतिसाद द्यायला हवा, अप्रिसिएशन करायला हवं आणि तेच करत असताना काय फिल्डिंग केले. जशी आपण स्विमिंग पूलमध्ये सूर उडी मारून मात्र आपण पाहतो त्याच पद्धतीने मात्र काय मनाने फिल्डिंग केली. ग्रेट फिल्डिंग. ही आहे ताकद आणि ही आहे ओळख. म्हणतात ना राज्य छोटं असलं तरी चालेल पण ते स्वतःचं असावं आणि त्या अनुषंगाने मनीषने आतापर्यंत जबरदस्त आपला दबदबा कायम स्वरूपात ठेवला गेला. ग्रेट फिल्डिंग. मात्र सरळ बॅटने खेळण्याचा मनसुबा बाळगला होता. रोहनला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. विकेट डाऊन. खूप खूप धन्यवाद सुमन झा सर, तौफिक चौधरी सर, आपण आलात, आपला बेमोल वेळ दिलात. एक अनाउन्समेंट आहे. आरिफभाई मेमन तसंच गणेश सरपिल्ले आमचे सिनियर खेळाडू यांच्या बॅनरवर जर कुठल्याही बॅटरने टॅपच्या प्रकारे चौकार लगावला तर आपण त्यांना एअरफोन गिफ्ट करणार आहोत. इल्लाजी पठाण साहेबांच्या माध्यमातून एअरफोन दिले जातील. हे अनाउन्समेंट. एखाद्या बॅट्समॅनने जर चौकार लगावला सर गणेश सरपिल्ले आणि आरिफ मेमन यांच्या बॅनरवर तर तो एअरफोन आपण देणार आहोत गिफ्ट हॅम्पर इल्लाजी पठाण साहेबांकडून. ओव्हर टू कॉम्बॉक्स. अप्रतिम. तेच तर चेंडू होता. इंडियन मेडिकल या मात्र बॅनर्सला कटआउट्सला अभिवादन देणारा एक अप्रतिम चौकार पाहायला मिळतो. या चौकाराने 18 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. 13 बॉल आणि 31 धावेची आवश्यकता आहे. 13 बॉल 31 धावा हे सामन्याचं समीकरण. अप्रतिम. स्लॉक केला जातोय. चेंडू निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 19 रन्सवर जाऊन पोहोचली गेली. आता 18 बॉल आहेत आणि 18 बॉलमध्ये 30 धावेची आवश्यकता आहे. 12 बॉल आणि 30 धावा. 12 बॉल 30 रनची गरज. नीड 30 रन्स फ्रॉम 20 बॉल्स. आपण पाहताय पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कप. आजचा सलग तिसरा दिवस आणि 7वं वर्ष या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतं. काय या स्पर्धेला मानाचा वर्ल्ड कप म्हणून ओळखला जातो आणि तो सुद्धा पॅराडाईज. आज ही घराघरामध्ये ही स्पर्धा पोचली गेले. या स्पर्धेला पोचवण्यासाठी प्रत्येकाने घेतलेली मेहनत, स्पॉन्सरने घेतलेली दखल, कारण ही स्पर्धा फक्त नाव नाही तर खऱ्या अर्थानं आपण पाहिलं हाय क्वालिटी दर्जाची स्पर्धा आहे. कारण या स्पर्धेचं वैशिष्ट्य हेच आहे की स्पर्धा चांगली व्हावी. फायदा हा शब्द पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कप या स्पर्धेमध्ये बिलकुल नाहीये. आम्हाला फायदा नको, आम्हाला आमच्या स्पर्धेचं नाव व्हायला हवं आणि म्हणूनच ही स्पर्धा मात्र आज पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. खरोखरच या स्पर्धेला एक मानाचा मुजरा असेल. गुड डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू होता. टप्पा पडून ऑफ्टमच्या थोडासा बाहेर निघाला. आशिष थोडेसे स्ट्रगल करताना पाहायला मिळतंय. चौकार जरूर आलाय परंतु ज्या धावा अपेक्षित आहेत त्या आलेल्या नाही आहेत. चांगला चेंडू. अगदी मात्र नो बॉलची रेष पाहायला मिळते. त्याच्या पुढे जाऊन चेंडू पिच झाला आणि तिथून मात्र चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय. 19 रन्स ऑन दी बोर्ड. चांगला चेंडू आहे. ऑन साईडला खेळला गेला. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर यस गॉन. फलंदाज परतावं लागेल आशिषला. 6 विकेट डाऊन. 6वा धक्का. 19 रन्स. संघाची धावसंख्या 19 रन्स. 6 गडी बाद झालेत. 9 बॉल आणि 30 रनची गरज आहे. अतिशय सुंदर ही स्पर्धा आपण पाहतायत आणि त्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट दर्जाचा खेळ होताना पाहायला मिळतोय. अंडरआर्म बॉक्स क्रिकेट, अंडरआर्म ओपन क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट आपण पाहतात, लेदर बॉल क्रिकेट. फार फॉर्मॅट वेगवेगळे आहेत परंतु तुमचा क्लास हा नेहमी चांगला असावा. या वेळेला सरळ चेंडू निघून जाईल. आउट ऑफ द पार्क. फलंदाजाला परतावं लागेल. 7वा धक्का. 19 रन्स वर 7 धक्के बसले गेलेत. ते आपण पाहतोय साई एकता बिरवाडी या टीमला. लास्ट विकेट. शेवटची जोडी ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये आपण सातत्याने पाहिलेत 9 प्लेयर्सला प्राधान्य दिलं जातं आणि त्यामध्ये 7 विकेट गेल्यानंतर शेवटची जोडी ही मैदानाच्या आतमध्ये. अंडरआर्म ओपन क्रिकेटमध्ये काही आपण पाहिलं तर
11 खेळाडू सुद्धा पाहायला मिळत आहेत. जो ओपन फॉर्मॅट असतो. दुसरी मेडनवर क्या बात आहे. जबरदस्त. कुणाल किनीने आज आपल्या नावाची छाप आणि दमखम दाखवली गेले. आता 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी 30 धावेची आवश्यकता आहे. 6 बॉल आणि 30 धावा. पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कप 2024 आपण अनुभवतायत. या स्पर्धेचा आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस पाहायला मिळतोय. ज्या आयोजकांनी रात्रंदिवस कष्ट घेतले त्या संपूर्ण पॅराडाईजच्या परिवाराला मानाचा मुजरा आहे. कौतुक करावं तेवढं कमीच आहे या स्पर्धेचं. कारण या पॅराडाईज मानाचा वर्ल्ड कप या स्पर्धेमध्ये फायदा हा शब्दच नाही आहे. त्यांच्या डिक्शनरीमध्ये नाही आहे. खूप स्ट्रगल केलं परंतु आज आम्हाला मात्र त्या स्पर्धेची नाव व लौकिकता जी आहे ती आज पालघर जिल्ह्यामध्ये पूर्णत्वास न्यायची आहे. आणि त्यासाठी हा संघर्ष मात्र क्रिकेटच्या मैदानात खेळाडूंचा सुद्धा राहिला आहे. संघाची धावसंख्या 19. इथून सरळ चिडून निघून जातोय. खूप चांगली गोलंदाजी प्रत्येकाने कॉन्ट्रीब्युशन केलं आहे आत्तापर्यंत. मायकोपच्या टीमच्या संघाच्या खेळाडूंनी ग्रेट बॉलिंग. मायकोप टीम आतापर्यंत थोडीफार कुठेतरी मात्र वर्चस्व दाखवत असताना पाहायला मिळते. आणि इथून विजयाची नौका ही मात्र किनाऱ्यावर लावत असताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 20. 4 बॉलचा खेळ झालाय. अगदी शेवटचे 2 बॉल शेष राहिलेत. आणि कुठेतरी मात्र आता विजयाचा जो सुगंध आहे तो मायखोप संघाच्या बाजूने दरवळत असताना पाहायला मिळतोय. खूप चांगली फिल्डिंग एकदा वर्जित केली जाते. शेवटचा बॉल आणि शेवटची जोडी ही मैदानाच्या आतमध्ये हळूहळू विजयाच्या दिशेने आगेकूच करताना संघ पाहायला मिळतोय. मायखोप कॉंग्रॅच्युलेशन. इथे मात्र विजयी दर्शवत असताना मायखोप टीम अभिनंदन आहे. आणि साई एकता बिरवाडी टीम आपण आलात या स्पर्धेला चांगला खेळ दर्शवला. आपल्यासुद्धा गोड कौतुक असेल. इथून मायखोप टीमने बाजी मारली ती 27 धावेंनी. तर अभिनंदन आहे. या पॅरा